हाय, कसे आहात सगळे? आय होप सगळेजण ठीक असणार आहात. वेलकम बॅक टू अनदर मिनी ब्लॉग. सो जॉबवरनं घरी आले होते आणि फटाफट क्विक असं चेंज केलं बिकॉज ऑफ खूप गरमी होत होती. 12 आवर्स जॉब केल्यानंतर असं एकदम घरी आल्यावर एवढं सुकून वाटतं की सांगू नाही शकत. आणि मी हा मिशोवरनं मस्त नाईट सूट मागवला होता. भारी वाटतं आहे ना एकदम, मला तर खूप आवडला. सो मी फटाफट माझी बॅग उचलली तिथून, किंवा त्याच्यामध्ये असं काही जायला नको कारण त्याची चेनच तुटली होती आणि मला टाईमसुद्धा नाही आहे ते लावायला आता. आणि येता येता मी माझ्यासाठी डेअरी मिल्क घेतली होती. जॉन्सन बेबी ऑइल फेस ऑइलसाठी घेतलेलं, म्हणजे मेकअप काढण्यासाठी. बिकॉज ऑफ चेहऱ्याला असं काही इन्फेक्शन होतं आहे काहीही असं लावलं तरी, म्हणून म्हटलं की जे लहानपणांना यूज करतात ते बघूया यूज करून एकदा. आणि लिटरली मी किचनमध्ये आले आणि एकदम शॉक झाले की मला ना खूप दिवस झाले चॉकोस खायचं होतं. माझ्या मम्मीला कसं समजतं काय माहिती की माझ्या मनातलं की मला आता हे खायचं आहे ते मला लगेच घरी दिसतं, आज नाही तर उद्या असं, किंवा संध्याकाळी. मी तर खूप लकी आहे या बाबतीत. आता मी बनवते चॉकोस फटाफट. आणि माझी चॉकोसची रेसिपी आहे, नुसतं दुधामध्ये नाही टाकत, मला एकदम चॉकलेटी खायला आवडतं. सो दूध घेतलं, त्याच्यामध्ये चॉकोस टाकले आणि त्याच्यामध्ये थोडीशी साखर टाकली आणि मेन म्हणजे चॉकलेटी त्याला बनवतं म्हणजे डेअरी मिल्क. सो माझ्याकडे खूप सारे डेअरी मिल्क होते आणि आम्ही मम्मी मी भाऊ असं स्वीट खायचे खूप दिवाने आहोत, म्हणून आमच्या घरी कधी पण तुम्हाला डेअरी मिल्क दिसेलच. सो त्याच्यामध्ये एक पूर्ण मी डेअरी मिल्क टाकली. त्याच्यामध्ये टाकता टाकता स्वतः खाल्लीसुद्धा. सो ही 20-30वालीच डेअरी मिल्क असेल ती त्याच्यामध्ये पूर्ण टाकली, थोडी मेल्ट होईपर्यंत त्याला मिक्स केलं. आणि त्याला असं एक एक पहिलीच बाईट घेता एवढं मस्त लागलं. तुम्ही पण एकदा ट्राय करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.